कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरती शेतकरी नेते यांनी संताप व्यक्त केलेला आहे। माणिकराव कोकाटेंनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केलेली आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, रविकांत तुपकर यांनी देखील अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। तातडीने आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत। या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो। मुख्यमंत्र्यांनी तातडीने महाराष्ट्रातील या नुकसानीची दखल घेतली पाहिजे। दुर्दैवी विधानांची मालिका सुरू राहिली तर आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय, जोरदार तयारी करतोय। 2 तारखेला एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रश्नांच्या वतीने किसान सभेच्या वतीने होईल। कृषी मंत्र्यांनी माफी मागत आपले ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलचं मागे घ्यावं। शेतकऱ्यांचा अपमान करणं, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत। कृषी मंत्र्यांनी आत्ताच असं म्हटलं की आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे का? मग जेव्हा आमचं नुकसान होतं तेव्हा तुमचा अधिकारी पंचनामा करायला का वेळेवर आमच्या शेतात पोहोचत नाही? वेळेवर पंचनामा केला नाही तर तुमचा अधिकारी महिनाभर आला नाही तर आम्ही काही शेतात ते पीक ठेवणार नाही नुकसान झालेलं। आम्हाला तर दुसऱ्या पिकाची पेरणी करण्यासाठी शेत तयार करायचं असतं। सरकारला आमची विनंती आहे, या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अन्यथा जशास तसं उत्तर आता शेतकरी देतील। आमच्याही संयमाचा बांध तुटायची वाट आता सरकारने पाहू नये।